नमस्कार बाळांनो, कल्पतरू ऑफिसरमध्ये तुमचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आता 28 डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला वाटते की आता काय करू, तर एकच पर्याय कल्पतरू आहे ना. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण ब्रह्मास्त्र टेस्टच्या माध्यमातून आता पुनश्च आपण अनेक प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तर आपला आजचा जो पहिला पर्याय आहे बेटा, ओके चला आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो आपण डिस्कस करूया. जीवाणू, आदिजीवी. ओके जीवाणू बघा विद्यार्थी मित्रांनो, जीवाणू, आदिजीवी, कवक आणि शैवाल यांच्या तुलनेत विषाणूंचा आकार कसा असतो. बघा आपण बघितलेला आहे आर्यच विटाकर यांनी सांगितलेल्या जीवन पद्धतीनुसार त्यांच्या जी जीवन पद्धतीची वर्गीकरण प्रणाली होती त्यामध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांट आणि ॲनिमलिया, ओके असे 5 सृष्टी त्यांनी मांडल्या होत्या. तर त्यांनी यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वर्गीकरण केलेलं नव्हतं, म्हणजे विषाणूबद्दल त्यांनी कोणत्याही पद्धतीचं वर्गीकरण केलेलं नाही आहे. परंतु आपण आपल्या अध्यायामध्ये शिकलेलो आहोत की जीवाणू, आदिजीवन, कवक यांनी शैवाल यांच्या तुलनेत विषाणूंचा आकार कसा असतो. तर विषाणू हे सर्वात लहान घटक आहेत. ओके तर आता जीवाणूपेक्षा मोठे तर नसणार आहे, ते तर मोठे तर नाही आहे. आपला पर्याय हा नाही आहे बेटा, आहे ना विद्यार्थी मित्रांनो. बघा म्हणजे बघा सोपा प्रश्न आहे आपला. जीवाणूपेक्षा मोठा आहे का बेटा? नाही. सर्वात मोठा आहे का बेटा? नाही. लहान असते ते, आहे ना. तर हे सुद्धा आपला पर्याय नाही आहे. मग आपल्याकडे एकच पर्याय उरला, अतिसूक्ष्म असतात ते. म्हणजे व्हायरस हे यांची जी रेंज आहे ती 10 ते 100 पटीने लहान असतात. कोणापेक्षा? आदिजीवी, जीवाणू आणि कवक यांच्यापेक्षा. ठीक आहे. चला आजचा आपला दुसरा आहे ना, आपला पर्याय कोणता बेटा? मग अतिसूक्ष्म असतात ते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. हृदयविकारावरील आधुनिक उपचारामध्ये स्टेंट टाकणे आणि पेसमेकर बसवणे याशिवाय कोणते पर्याय आहेत. बघा तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच लोकांना हृदयविकाराचा झटका येतो, त्यांना हार्ट अटॅक येतो. ओके त्यांच्यामध्ये ब्लॉकेज तयार होतात. ओके ठीक आहे. तर अशा वेळेस हृदयविकारावरील आधुनिक उपचारामध्ये स्टेंट टाकतात, त्याच्यामध्ये आहे ना पेसमेकर सुद्धा बसवतात. ठीक आहे. तर आपल्याकडे पर्यायामध्ये अजून कोणता त्यांनी सांगितलेलं आहे, अजून कोणता आहे की जे आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो. तर रासायनिक उपचार तर करत नाही आपण, रेडिओथेरपी यामध्ये होत नसते, म्हणून हे दोन पर्याय आपले नाही आहे. ओके फक्त औषधीवरच्या भरोशावर आपण बसू शकत नाही, म्हणून आपला पर्याय आहे बेटा अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी. जर ब्लॉकेज झालं असेल तर त्याला 2 पर्याय आहे परत आपल्याकडे, अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी. तर आपला पर्याय कोणता झाला बेटा? क, सी हा आपला पर्याय झाला. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. चला तिसरा प्रश्न आहे, द्रवाचा दाब बाटलीच्या बाजूवरी पडतो हे सिद्ध करणारा प्रयोग कोणता. आता द्रव म्हणजे काय बेटा? द्रव म्हणजे लिक्विड आहे ना. आता हे माझ्याकडे ग्लास आहे, या ग्लासाला आता हे पूर्ण बंद झाकण आहे. ओके बघा द्रवाचा दाब बाटलीच्या बाजूवरी पडतो हे सिद्ध करणारा प्रयोग कोणता. ओके तर बघा हे कशावरून समजेल आपल्याला. आता याला मी काय टाकलेलं आहे, याच्या मी खिळा ठोकला. ओके पहिला काय? खिळा ठोकणे, बाटलीत छिद्र पाडणे, बाटलीच्या पाणी भरून रबरी फुगा लावणे आणि बाटली हलवणे. हलवल्यानंतर इथं हवा तयार होत नाही, कारण की पाणी आहे, न्यूट्रल असतं, उदासीन असतं. तर पाण्यावर जर किती तुम्ही दाब दिला म्हणजे बाटलीमध्ये प्रेशर आण करण्याचा म्हणजे क्रिएट करण्याचा प्रयत्न केला तुम्ही, तर त्याचे काहीही पाण्याला फरक पडत नाही. पाणी तसंच राहतं. पाणी वायुदाब क्रिएट करत नाही जर पाणी थंड असेल तर. ठीक आहे. किंवा पाणी गरम असेल तरी तेवढं नाही ते दाब क्रिएट करत. ठीक आहे. द्रवाचा दाब बाटलीच्या, ओके तुम्ही छिद्र पाडल्यावर बाटलीत छिद्र पाडणे, बाटलीत जर आपण छिद्र पाडलं तर ते लगेच काय करेल, पाणी जिथून छिद्र पाडलं तिथून पाणी काय होईल, निघेल. तर आपल्याला आपला प्रयोग कशावरून होईल मग सिद्ध? बाटलीत छिद्र पाडल्यानं होईल, खिळा ठोकण्यानं होणार नाही. खिळा ठोकल्यावर ते पाणी बाहेर येणार नाही ना, कळणार नाही ना आपल्याला दबाव. ठीक आहे. चला तर रबरी फुगा सुद्धा नाही लावू शकत, कारण की त्याला हवाच नसणार. ओके बाटलीला हलवलं तरी सुद्धा काही फरक पडणार नाही. तर आपला पर्याय बेटा ब. चला पुढचा प्रश्न पहा. सर्वसाधारणपणे वस्तू विद्युत प्रभारदृष्ट्या कशा असतात. आता वस्तू म्हटल्यानंतर काय, कोणत्याही वस्तू विद्युत प्रभारदृष्ट्या कशा असतात. तिथे वस्तू शब्द आहे, कोणता शब्द आहे बेटा? वस्तू. वस्तूवर भर द्या तुम्ही. बघा आता तुम्हाला मी एक छोटी गोष्ट सांगतो, पहा तुम्ही. सर्वसाधारणपणे विद्युत प्रभारदृष्ट्या हे कशा असतात म्हणतात. वस्तू म्हटलं त्यांनी, असं म्हटलं नाही की बाबा हे इलेक्ट्रोड आहे, बॅटरी आहे, सेल आहे, वस्तू म्हटलं आहे. तर ते वस्तू धन प्रभारित नसतात, ऋण प्रभारित नसतात, तर हे विद्युतदृष्ट्या उदासीन असतात, म्हणून आपण ते वापरतो आहे ना. ओके अस्थिरता नसतात ते. ठीक आहे. तर आपला पर्याय कोणता बेटा? विद्युतदृष्ट्या उदासीन असतं. चला पुढचा प्रश्न आहे, 5वा प्रश्न पहा. हेलियम हे निष्क्रिय वायूचे संयोजन 0 का असते. हेलियमचा अनुक्रमांक किती आहे बेटा? 2 आहे. ओके या निष्क्रिय वायूचे संयोजन किती 0 का असते म्हणते. 0
संयुजा म्हटलं. काय म्हटलंय? संयुजा शून्य का असतं? बघा, जो इलेक्ट्रॉन देतेही नाही घेतेही नाही त्यांना निष्क्रिय म्हणतात. आणि त्या 18व्या गणामध्ये आहेत. कोणत्या गणामध्ये आहे बेटा? सर्व निष्क्रिय वायू. ओके, ठीक आहे. हे कोणत्या गणामध्ये आहे बेटा? गण 18 मध्ये आहेत. कोणत्या गणामध्ये? 18 गण 18 मध्ये असतात. ओके, 18व्या गणातील कोणतंही एलिमेंट हे कोणासोबतही रिॲक्ट करत नाही, ते निष्क्रिय आहेत. कारण की, आणि त्याची संयोजन सुद्धा किती आहे? शून्य आहे. आता ती का शून्य आहे ते पहा. कारण की KLM मेथडनुसार हेलियमकडे किती इलेक्ट्रॉन आहे बेटा? 2. मग केची जी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, ती किती आहे? 2 इलेक्ट्रॉनची आहे. मग हा 2 देणार बी नाही, म्हणजे त्याचा जो ही जी सेल आहे ही परिपूर्ण आहे. मग परिपूर्ण असल्या कारणामुळे त्याची जी संयोजन आहे ती कशी असणार? शून्य असणार. ओके, चला तर आपण पाहूया आता बाह्यतम. ओके, कारण त्यांचे बाह्यतम कवच पूर्ण भरलेले असते. ना पहा, कारण त्याचे वस्तुमान खूप कमी असते नाही, हा पर्याय नाही आहे आपला. कारण त्यात न्यूट्रॉन नसतात नाही. कारण ते एक पेशी आहे, अरे याचा संबंधच नाही आहे ना. मग आपला पर्याय कोणता आहे? कारण त्याचे बाह्यतम कवच काय बेटा? पूर्ण आहे. म्हणजे त्याची आउटर मोस्ट सेल जी आहे, बाह्यतम कक्षा आहे. ओके, हा हेलियम झाला समजा, तर याची जी बाह्यतम कक्षा आहे, या बाह्यतम कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन मावू शकतात. आणि ते 2च इलेक्ट्रॉन याच्यामध्ये असल्या कारणामुळे त्याची संयोजक ती किती आहे बेटा? 2च आहे. सॉरी, काय आहे ती? शून्य आहे. ती संयोजक त्याला फॉर्म, म्हणजे संयोजक म्हणजे काय? इलेक्ट्रॉन देवाणघेवाणची क्षमताला काय म्हणतो आपण? संयोजक म्हणतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6, नीट पहा. CH4 या रेणुसूत्रावरून कार्बनची संयोजक किती ठरते? आणि हा झाला आपला कार्बन. कार्बनला किती हायड्रोजन आहेत? 4. 1 2 3 4. जेवढे बॉन्ड तेवढी त्याची काय राहणार रे? संयोजक राहणार. मग किती बॉन्ड आहे इथे? 4. मग आपल्या पर्यामध्ये आहे का? हो. मग कार्बनची संयोजक किती झाली? 4. ठीक आहे, 1 2 3 4 हे 1 2 आणि 3 हे बी नाही आहे. काय आपला पर्याय क्रमांक ड 4 आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. चांदीवर हायड्रोजन सल्फाईड वायूची अभिक्रिया होऊन कोणता लेप तयार होतो? चांदी बघितली आहे तुम्ही, घरामध्ये तुम्ही चांदी पाहिली असेल. तुमच्या आपली आई किंवा बहीण आहे ना, विशेष करून ज्या स्त्रिया असतात त्या चांदीला ग्रहण म्हणजे धारण करतात. तर तुम्ही त्यांच्या हातामध्ये कडे पाहिलं असेल, पायामध्ये पायजन पाहिलं असेल, तर ती काळी पडते. ओके, इथे प्रश्न काय बघा. चांदीवर हायड्रोजन सल्फाईड वायूची अभिक्रिया होऊन कोणता लेप तयार होतो? ओके, तर तांबूस लेप तयार होत नाही. ओके, ठीक आहे. हिरवट सुद्धा तयार होत नाही. हिरवट तांब्यावर होतो. हिरवट काय पडतो? तांबा पडतो. ठीक आहे, काळा पडतो. चांदी कशी पडते? काळी पडते. पांढरी पडणारच नाही सल्फाईडवर, म्हणजे प्रदूषित झाल्यानंतर ती. ठीक आहे, तर आपला पर्याय कोणता बेटा? काळा कलर पडतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. 8वा प्रश्न आहे. कारखान्यातील क्षारयुक्त आम्ल व क्षारयुक्त पाणी मातीत उतरल्याने माती कशी बनते? मला सांगा, कारखान्यामध्ये प्रदूषित पाणी आहे, दूषित पाणी आहे, त्याच्यामध्ये क्षार खूप जास्त आहे, क्षारयुक्त आहे, ॲसिड बी आहे म्हणते त्याच्यामध्ये, आम्ल बी आहे आणि ठीक आहे, आणि क्षारयुक्त पाणी बी आहे. हे मातीत मिसळल्याने मातीत कशी तयार होते? मातीचं वाटोळ होईल ना, आहे ना. सुपीक होणार का ती? नाही. ओके, ती नापीक होणार. काय होणार? नापीक होणार. तिथे उत्पन्न येणार नाही. ओके, म्हणून नाही का शेतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, ओके, की बाबा शेतीमध्ये नाही का बाजूबाजूला नाल्या पाडावं लागतं, ज्यातून नाही का पाण्याचा संचय चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. जर जास्त वेळ पाणी साचून राहिलं तर तिथे अजून क्षार जमा होतो, क्षार तयार होतो. ठीक आहे, तर काय होईल बेटा? नापीक होईल. साध्या पाण्यामुळे जर आपलं म्हणजे आपण जे पावसाचं पाणी असतो ते जर कंटिन्यू म्हणजे सातत्यानं जर साचत राहिलं तरीसुद्धा त्यामध्ये क्षार तयार होतं. ओके, कारण की खूप मातीमध्ये खूप सारे मिनरल्स असतात, खनिजे असतात, त्याच्यामुळे क्षार तयार होतो. ऑलरेडी कारखान्यातलं पाणी क्षारयुक्त असल्या कारणामुळे ती जमीन काय होऊन जाईल बेटा? नापीक होऊन जाईल. ठीक आहे, आम्लधर्मी होणार नाही आणि उदासीन सुद्धा होणार नाही. तर काय होणार? ती नापीक होणार. चला पुढचा प्रश्न पहा. दरड कोसळण्याचे मुख्य मानवी कारण कोणते आहे? मानवी कारण म्हटलंय त्यांनी. कोणते कारण म्हटलंय? मानवी. आता दरड किंवा दगड कुठून कोसळते रे बाबा? पहाडावरून कोसळते, साहजिकच आहे. मग आता ज्वालामुखीचा उद्रेकमुळे मानवी कारण आहे का? ज्वालामुखी काय मानवी कारणामुळे येते का? नाही, हा ना. तर ज्याला बेसुमार वृक्षतोड हा पर्याय आपला ब पर्याय आहे आपला. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळे उपक्रम राबवतो आपण, झाडे लावा झाडे जगवा, आहे ना. पण आता कलियुग आहे, या कलियुगामध्ये एकामेकाला आडवा आणि एकामेकाची जिरवा आहे. पाणी आडवा पाणी जिरवा सुद्धा नाही करतोय आपण बरोबर, एकामेकाला आडवा आणि एकामेकाची जिरवा, आहे ना. तर दरड कोसळण्याने मुख्य मानवी कारण कोणते आहेत? मानवी म्हटले आहेत. तर मानवी नाही का माणसांनाच माणसांचीच मानव नाही का कदर करत नाहीये, काळजी करत नाहीये.
तर बाकी जीवांची तर करतच नाही आहे आपण ऑलरेडी हजारो वर्षापासून आपण नाही का म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे निसंकोच झालो आहे आपण आहे ना, शून्य भावनाहीन झालो आहे आपण. ओके, तर बर्फाचे वितळणे नाही, बर्फावर नाही. ओके, बर्फ वितळल्यावर त्याजरीच राहते. ठीक आहे, नैसर्गिक धूप सुद्धा नाही. तर काय बेटा बेसुमार वृक्षतोड आहे. ओके, तुम्ही पाहिलं असेल राजस्थानमध्ये सध्या नाही का मायनिंगची परमिशन भेटली आहे म्हणते अरवली पर्वताच्या रांगेमध्ये. तर तुम्ही पहा की मानव हा स्वार्थी प्राणी आहे आणि ह्या स्वार्थी प्राण्यांना नाही का जंगल तोडले. जंगल तोडल्यानंतर त्यांच्या जे मुळं आहेत ते सुद्धा डेड झाल्या, मेल्या त्या. आता मुळं मेल्यानंतर तिथे पाणी शिरणार, बरोबर ना. पाणी शिरलं की तिथे जमीन फाटणार, मग जमिनीमध्ये भेगा पडणार आणि जमीन भेगा पडले की एकदा दगड कोसळायला लागलं की पूर्ण दरड पूर्ण कोसळून जाते. ठीक आहे, याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल, म्हणून झाडे लावायचं आहे की नाही. चला, दरड कोसळणारे मुख्य मानवी कारण कोणते? मानवी कारण आहे ना हे, तर कोणतं आहे? बेसुमार वृक्षतोड आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. 10वा प्रश्न आहे, वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशीला काय देतात? वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशीला काय देतात? व्हॅक्युअल्स नाही तुम्हाला ते व्हॅक्युअल्स हे काय देतात? रंग व चकाकी नाही देत रे बाबा, त्याला तर क्लोरोफिल देतो, स्टार्च देत असतं. पाचक विक्रियेचा संबंध इथे येतच नाही, गतिज ऊर्जा बी नाही आहे, हा फिजिक्सचा कन्सेप्ट आहे इथं. ओके, तर ते त्याला काय देतं? मजबूतीपणा देतो, ताठरता देतं व दृढता देतो. कारण की रिक्तिकामध्ये काही द्रव्य असतात साठवलेले, अन्नपदार्थ असते, ज्याच्यामुळे नाही का ती सुदृढ बनते आणि मजबूत बनते, म्हणजे ताठरता देते आणि दृढ बनवते त्याला. ठीक आहे, चला पर्याय क्रमांक ब आहे. 11 प्रश्न आहे, रक्तातील कोणत्या क्षारांचा समतोल ठेवण्याचे कार्य रक्त करत असतं? रक्तातील बघा, रक्तातील कोणत्या क्षारांचा समतोल ठेवण्याचे कार्य रक्त करत असते? रक्तामध्ये आता क्षार तर भरपूर असतात आपल्या, आहे ना, पण कोणते कोणते असतात आपल्याला माहीत असलं पाहिजे, आहे की नाही. पहा, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे आता हाडामधले आहे, बोनमध्ये आहे. आपल्याला काय विचारत आहे? रक्त विचारलेलं आहे. मग काय आहे? नाक खुपसू नको म्हणते, है ना. ते नाक खुपसवणं म्हणजे काय आहे? सोडियम अँड पोटॅशियम, है ना. सोडियम आणि पोटॅशियम हे है ना रक्तातील क्षारांचा समतोल ठेवण्याचे कार्य करत असते. तर सोडियम आणि पोटॅशियम, नाक खुपसू नको आहे ना, हे इथे अभ्यासात लक्ष दे इकडे, है ना. क्लोरीन आणि आयोडीन नाही, ठीक आहे. लोह आणि तांबे नाही रक्तामध्ये असतात. ओके, पण हे क्षार तयार करत नाही. हा क्षार हे ना हिमोग्लोबिनमध्ये काय असतो? है ना, लोह असतो. लोह म्हणजे काय? फेरस, डाय पॉझिटिव्ह असतो हा. ओके, चला, तर आपला पर्याय कोणता आहे? सोडियम. हे क्षार तयार करतात, है ना, आणि ते क्षार आवश्यक आहे आपल्या शरीरामधून हीट एक्सचेंज करायसाठी, उष्णता एक्सचेंज करण्यासाठी, घाम एक्सचेंज करण्यासाठी. काय काय आवश्यक आहे? सोडियम आणि पोटॅशियम आवश्यक आहे. याचा लेवल कमी झालं की माणूस सुस्त पडतो, त्याला चक्कर येऊ शकते, आणि म्हाताऱ्या लोकांमध्ये हे विशेष काळजी घ्यावी लागते सोडियम आणि पोटॅशियमची. ठीक आहे, चला, तर रक्तातील कोणत्या क्षारांचा समतोल ठेवायचं कार्य करत असते? रक्त, सोडियम आणि पोटॅशियम. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 12, सामान्यपणे उदासीन पदार्थाची चव कशी असते? आता बघा, माझ्याकडे नाही काय पाणी आहे, तुम्ही पाणी पिलं का रे बाबा कधी? बघा, मी पितो आता. आता या पाण्याची चव कोणत्याही प्रकारची याला स्वतःची चव आहे का पाण्याला? नाही. ओके, तुम्ही म्हणता असं, तुम्ही खूप तहानलेले असेल आणि तुम्ही नंतर पाणी पिलं तर तुम्हाला पाणी गोड लागते, पण ते गोड चव नाही आहे ती. ओके, पाणी काय उदासीन आहे, न्यूट्रल आहे ना. न्यूट्रल असल्या कारणामुळे त्याला कोणत्याही पदार्थाची चव आहे का? म्हणजे पाण्याला चव नाही आहे. ओके, सामान्यपणे उदासीन पदार्थाची चव कशी असते? चवहीनच असतात ते. पर्याय क्रमांक क. ओके, कडू कोणते असतं? आम्लारी. कोणतं असतं? आम्लारी जे पदार्थ आहेत, म्हणजे बेस जे आहेत ते काय असतात? जनरली कडू असतात. आंबट कोण असतं रे? आंबट कोण असतं? आंबट असतात ॲसिड म्हणजे कोण? आम्ल जे आहेत, सिट्रिक आम्ल पाहिलं असेल तुम्ही, आहे ना. सर्व आम्लांना चव कोणती असते? आंबट चव असतं. ठीक आहे, सिट्रिक फॅमिली आपल्याला माहीत आहे, निंबू, संत्रा, मोसंबी, टमाटे, आहे ना, यांना थोडं जो आंबटपणा येतो, आहे ना, तर आंबट चव असते. ते ॲसिडिक असतात, ठीक आहे, आम्ल असतात ते. ठीक आहे, चला. ओके, तर आपला पर्याय कोणता आहे? चवहीन. न्यूट्रल पदार्थाला चवहीन असतात. ठीक आहे, ओके, पुढचा प्रश्न पहा. अणूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन जे रासायनिक बंध तयार करण्यासाठी वापरले जातात त्यांना काय म्हणतात? आता उदाहरणार्थ बघा, अणूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन रासायनिक बंध तयार करतात. म्हणजे कोणते बंध तयार करत आहे? म्हणते रासायनिक बंध तयार करत आहे. ओके, वापरले जातात त्यांना काय म्हणतात? जे देतो आपण, देवाणघेवाण होत आहे, तर देवाणघेवाण तुम्हाला मी आता सांगितलं. संयोजन म्हणजे काय?
इलेक्ट्रॉन देवाणघेवाणची क्षमता, याला संयोजा म्हणतात. मग आता मला सांगा इथे संयोजा कुठे आहे? हाय दुसऱ्या पर्यायामध्ये, प्रश्न क्रमांक आहे ना 13 पर्याय क्रमांक ब आहे ना. कोर इलेक्ट्रॉन म्हणत नाही त्यांना, प्रोटॉन सुद्धा म्हणत नाही, न्यूट्रॉन सुद्धा म्हणत नाही, काय म्हणतात त्यांना? संयोजा इलेक्ट्रॉन. कारण की इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत असते. बंध तयार करण्यामध्ये कशाची देवाणघेवाण होत असते? इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे संयोजक इलेक्ट्रॉन आपला पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 13चा जो उत्तर आहे तो कोणता आहे बेटा? ब. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 14. वायूच्या स्थिर दाब प्रसारांकांचे सूत्र कोणते आहेत? बघा, वायूच्या स्थिर दाब म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर प्रसारकांचे सूत्र कोणते आहे? बघा, हे तुम्हाला पाठच पाहिजे आहे ना, कारण की आता इथे सिद्ध करायला तुम्हाला वेळ लागेल. ओके, पण बघा लक्ष द्या, वायू म्हटलं त्याने, काय म्हटलं आहे? वायू. तर वायूमध्ये पहा, पहिला पर्याय पहा, V2 ओके इज इक्वल टू V1 अपॉन V इंटू 1+6. हीट टेम्परेचर काय आहे? टी. हा टी काय आहे? टेम्परेचरचा आहे. ओके, तर अपॉनमध्ये नाही आहे, ते कशामध्ये आहे बेटा? इंटूमध्ये आहे. प्रश्न क्रमांक जो 14 आहे ना, तर त्याचा जो पर्याय बेटा तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, हा बघा तुम्ही सिम्बल थोडंसं लक्ष काळजीपूर्वक द्यायचं, ते पूर्ण गुणाकारामध्ये आहे. हां, ओके, V1 इंटू 1+6 इंटू टी. ठीक आहे, आता आपला पर्याय कोणता आहे बेटा? ब. हे सूत्र तुम्हाला पाठ पाहिजे. वायूच्या स्थिर दाब प्रसंगाचे सूत्र कोणते आहेत? तुम्हाला सर्व सूत्र माहीत पाहिजे. ओके, ठीक आहे. जर तुम्ही सूत्र नाही पाठ केलं तर सूत्रावर सुद्धा तुम्हाला हमखास याच्यावर प्रश्न विचारले जातात. ओके, ठीक आहे. तर सूत्र सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, तर सूत्र तुम्हाला फिक्स माहीत पाहिजे. ठीक आहे, चला आता हा बी पर्याय नाही आपला. ओके, संकेतमध्ये आकडेवारी हे तर नाहीच आहे. ओके, तर आपला पर्याय जो आहे ॲक्च्युअलमध्ये तो आहे. हे फिक्स असतात हे आन्सर. म्हणजे तुम्ही काही गोष्टीला सिद्ध करण्यात जर गेले तर तुम्ही चुकू शकता तिथे. ओके, तर काही गोष्टीला म्हणजे सूत्र जे असतात ते आपल्याला काटेकोरपणे पाठच पाहिजे, लक्षात पाहिजे, त्याची प्रॅक्टिस करायची, लिहून काढायची, जिथे आहे तिथे चिपकून टाकायचे आपण, जिथे जास्त वापर करतो आपण त्या गोष्टी तिथे. चला प्रश्न क्रमांक 15. स्वरयंत्रामध्ये किती स्वर-तंतू असतात? बघा, आवाज साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन कोणता असतो, म्हणजे कोणता अवयव मानवी शरीरामध्ये आवाज निर्मिती करतो, तर त्या अवयवाचं नाव आहे बेटा लॅरिंग्स. ओके, त्याला म्हणतो व्होकल कॉर्ड म्हणतो आपण, त्याला म्हणतो स्वरयंत्र आहे ना. ठीक आहे, त्याच्यामध्ये स्वरतंतू किती असतात? तर त्याच्यामध्ये स्वरतंतू किती असतात बेटा? 2. किती असतात त्याच्यामध्ये? 2. 1 नसतो. ठीक आहे, 2 असतं. ठीक आहे, म्हणजे मी बोलून राहिलो तुम्हाला. ओके, त्याच्यामध्ये जे आहे ना वोकल कॉर्ड असतात ते किती असतात? 2 असतात. ओके, चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 16. जर आपतन कोन असेल तर परावर्तित किरण आरशाशी किती अंशाचा कोन करेल? जर आपतन कोन, बघा सरळ आहे, ही इन्सिडेंट रे आहे, इकडे आणि इकडे ही स्तंभ आहे ना, मी सरळ आलेली आहे. एखादा ऑब्जेक्टवर अँगल जो आहे ना तो सरळ आलेला आहे. तर इथला कोण कितीचा तयार होतो? हा आय आहे आणि हा कोणता आहे? आर आहे. तर हा कितीचा तयार होतो? 90चा. तर बरोबर परपेंडिक्युलर आहे तो आहे ना, तर हा बी कितीचा राहील? मग आपण पाहिलं आहे आय कोण हा आरला काय असतो? समांतर असतो. जर आपत्ती कोण असेल तर परावर्तित किरण आरशाची किती अंशाचा कोण करेल? तर ती 90 अंशाचा करेल. ओके, पाहिजे थोडंसं करेक्शन सांग तुम्हाला. ठीक आहे, हे तर नाहीच आहे. 40 डिग्री, 50 डिग्री आणि 90 डिग्री. ओके, तर आपला जो पर्याय आहे तो कोणता आहे? 90 अंश आहे. ठीक आहे, म्हणजे 90चा कोन तयार करतो. ओके, बघा आता आपण पाहिलं ना, आता हे प्रयोग म्हणजे आय हा जो आहे ना आपत्ती किरण आणि परावर्तित किरण. ठीक आहे, या दोघांमधला जो कोन आहे तो कसा आहे? सारखा असतो. तर हा जर 90 असेल तर हा बी किती राहणार? मग 90चा राहणार. ठीक आहे, चला तर आपला पर्याय कोणता आहे? क 90 अंश. प्रश्न क्रमांक 17. काच उष्णतेची कशी वाहक आहे? काच, आता माझा जो स्पेक्ट आहे, हा चष्मा आहे, हा आहे ना, हा काचेचा उदाहरणार्थ. तर हे उष्णतेला काय करतं? कमी शोषणार की जास्त शोषणार? जास्त असतं तर इथे आपण त्याला डोळ्याला लावला असता का? नाही आहे ना. काच म्हटलंय, आरसा नाही म्हटलंय. आरसा जास्त तयार करतो, आरसा हा जास्त उष्णतेचा शोषून घेतो. ओके, परंतु काच उष्णतेची कशी वाहक आहे म्हणते? काच हा शब्द दिलेला आहे, आरसाला आपण काच म्हणू शकतो. ओके, पण तिथे आरसा जो आहे हा काय करतो? ॲब्सॉर्ब करतो. काच काय करते? आरपार जाऊ देते, आहे की नाही. तर काच उष्णतेची कशी वाहक आहे म्हणते? सुवाहक, मंदवाहक, पूर्ण अवाहक आणि अर्धवाहक. तर काय? मंदवाहक आहे. काचेला कोणाचा दर्जा दिला आहे बेटा? मंदवाहक आहे ती. हळूहळू हळूहळू गरम होते आणि हळूहळू थंड होते. ओके, म्हणजे मंद आहे काच. ठीक आहे, काच उष्णतेची मंदवाहक असते. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. 18 प्रश्न आहे. ओके,
एकदा हा प्रश्न झाला आपला. ओके, 17 झाला. 18 आता आहे. सागरी परिसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक द्रव्य कुठे आढळतात? सागर म्हणजे काय? समुद्र. समुद्रामधलं पाणी कोणावर मरीन? तू यावर मरीन. कुठे आहे मग ते? मरीन ड्राईव्ह, इकोसिस्टीम. परिसंस्था कुठे आहे? सागरी किनाऱ्यावर असतात. हा सागरी किनारा आहे ना, या सागरी किनाऱ्यावर खूप सारे जीव तिथे येतात, कारण की समुद्र काय करतो? मृत कीटकाला काय करतो? समुद्राच्या बाहेर फेकतो, किनाऱ्याजवळ आणून टाकून देतो. मग आता किनाऱ्याजवळ आणून टाकल्यानंतर तिथे काय तयार होईल? एक परिसंस्था तयार होईल, कारण की त्या डेड ऑर्गॅनिक मॅटरवर कोण राहील? सूक्ष्मजीव येईल तिथे आहे ना. तर सागरी परिसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक द्रव्ये कुठे आढळतात? तर ते कुठे आढळतात? पृष्ठभागावर नाही, खाडी प्रदेशात नाही, संपूर्ण सागरात नाही, फक्त किनाऱ्या लागत. कुठे असते बेटा? ते फक्त किनाऱ्या लागतच आढळतात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. शेवटचा प्रश्न आपला आजचा. ओके, वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था काय असते? तारा. आता विविध तारे असतात, सूर्यापेक्षाही मोठे तारे आहेत बाबा आहे ना. तर मला काय म्हणायचा प्रश्न पहा तुम्ही, इथे पेक्षा कमी वस्तुमान असलेल्या, हो ना, सूर्यापेक्षा कमी वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था कशी असते? कृष्णविवर हे सर्वात मोठे असतात, तर अंतिम अवस्था इथे कोणता शब्द आहे? अंतिम आहे. सुरुवातीचा आहे का? नाही. तर अंतिम अवस्था कोणती आहे बघा? कृष्णविवर हा पहिली अवस्था आहे, तर हे ना पर्याय नाही आहे आपलं. न्यूट्रॉन तारा सुद्धा नाही आहे, तुटलेला तारा सुद्धा नाही, तांबडा राक्षस तारा सुद्धा नाही आहे. ओके, तर त्याला म्हणतात श्वेत बटू, व्हाईट डॉर्फ म्हणतात त्याला. ओके, श्वेत बटू हा सर्वात लहान आहे ना, म्हणजे 0.5 ते जवळपास 1 पर्यंत आहे ना, म्हणजे 100च्या पटीनं हे काय असू शकतात? लहान असतात. आणि ही शेवटची त्याची स्टेज असते, अंतिम अवस्था असते ताऱ्याची. ओके, म्हणजे सूर्यापेक्षा कमी वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था काय असते बेटा? श्वेत बटू असते. याला पाठच कोण टाकायचं? याच्यावर प्रश्न आलेला या अगोदर. श्वेत बटू, बटू म्हणजे बुटका, डॉर्फ. ठीक आहे, चला अशाच अनेक प्रश्नांची विश्लेषण पाहण्यासाठी कल्पतरू ऑफिशियल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि 28 डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेसाठी तत्पर राहा. धन्यवाद.